बोरनारे साहेब चिंता करू नका हो, आपल्याकडे आज अधिकार आहेत, आपल्याकडे पॉवर आहे, त्याचा ह्या लोकांसाठी वापर झाला पाहिजे. डीपीटीसी मधून मी 48 कोटी रुपये त्यांना आता दिले. 577 घरकुल या वैजापूर तालुक्यासाठी दिलेत. रमाई आवास योजनेमध्ये या सर्वांना इथे घरकुल, त्या दिवशी तुझा सीओला मी सांगितलं होतं, मला प्रस्ताव पाठवा, पैसे मी देणार, मी घरकुल बांधणार. चांगले घर द्यायची जबाबदारी आमची आहे. मला निवडणूक हा विषय नसतो. त्या घरामध्ये एखादी मायमाऊली राहिली ना, तिच्या डोक्यावर आज आयुष्यभर छत नव्हतं, तिला जर छत भेटलं ना, तिचा आशीर्वाद हा आपल्या 10 पिढ्याला पुरेल एवढा आशीर्वाद मिळत असतो. मी ते पाहतो. म्हणून आजच्या या सभेला मुद्दाम आलेल्या सर्वांना एक विनंती करतो. मी तिथेही सांगितलं, एक संधी अशी द्या, ज्यांना पैशाची घमेंड ती एकदा उतरवा. एक संधी आम्हाला द्या. मी हे शब्द देतो, या वैजापूर शहर मी दत्तक घेतो, वैजापूरचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो. नाही बदलला, दुसऱ्यांदा या वैजापूरच्या रस्त्यावर सुद्धा येणार नाही. संजय शिरसाट म्हणतात, जे बोलतो ते करतो, माग पुढे हायगय नाही. बोरनारे माझ्या बरोबर आहेत, एक जबाबदार व्यक्तिमत्व माझ्या बरोबर आहेत. आज पहिल्यांदा त्यांना मी चिडताना पाहिलं, पहिल्यांदा त्यांना मी रागात पाहिलं, पहिल्यांदा त्यांच्या मनातला उद्रेक होताना मी पाहिलाय, पहिल्यांदा तो कुणाला तरी चॅलेंज करताना पाहिलंय. त्याला साथ द्यायचं काम तुम्हाला करायचंय, तुम्हाला करायचंय.